दरम्यान कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा, असा रोकडा सवाल आता मुख्यमंत्र्यांनी विचारलाय। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना वर्षा बंगल्यावर हा प्रश्न विचारलेला आहे। तेव्हा आता अजित पवार कोकाटेंची पुन्हा एकदा याही वेळी बाजू घेतायत का, आपल्या गुन्हेगार मंत्र्यांची बाजू अजितदादा घेतायत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। तेव्हा दादा आता काय उत्तर देतात इथपर्यंत लक्ष लागलेलं आहे। मात्र कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे। जोवर हायकोर्ट स्थगिती देत नाही तोवर त्यांचं मंत्रिपद आता अडकलेलं आहे आणि त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी ही चिन्ह आहेत। खरं तर सरकारमधलं एक महत्त्वाचं मंत्रिपद जे असतं त्या ठिकाणी कोकाटे होते आणि कोकाटेंना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, त्यांना अटक होऊ शकते। अत्यंत गंभीर गुन्हा केलेला आहे। सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी असलेल्या योजनांचा चुकीचा फायदा त्यांनी घेतलेला आहे। सदनिका लाटलेले आहेत, 4 सदनिका लाटल्याचा ही प्रकार समोर आलेला आहे। तेव्हा अल्प उत्पन्न गट दाखवून फसवणूक करून, शासनाची फसवणूक करून त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। गोरगरीब जनतेचा अपमान केलेला आहे। तेव्हा या कोकाटेंना काय शिक्षा होते, केव्हा शिक्षा होते, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। आता कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे, मात्र या बैठकीमध्ये कोकाटे अनुपस्थित राहिलेत। आज सकाळीच ही बैठक बोलावली होती, त्यावेळी प्री कॅबिनेट पूर्वी सगळे मंत्री या ठिकाणी उपस्थित झाले, मात्र कोकाटे उपस्थित झाले नव्हते। तेव्हाच कोकाटेंना फोन केला गेला, मात्र फोनवर सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही। त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला। दरम्यान कोकाटे सध्या मुंबईमध्येच आहेत, अशा प्रकारची माहिती ही सूत्रांकडून प्राप्त होते। मात्र कोकाटेंनी कोणत्याही प्रकारे उत्तर देणं टाळलेलं आहे आणि बैठकीला कोकाटे गैरहजर राहिलेत। तेव्हा कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती। आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा योग्य निर्णय होईल। आपण पाहतोय की अनेक स्तरांवर आता कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली जाते। कोकाटेंचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, एका नाही तर पुढे सत्र न्यायालयात सुद्धा हा गुन्हा सिद्ध झालाय आणि ती शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपये दंड, अशा प्रकारची ही शिक्षा आहे। तेव्हा या शिक्षेला त्यांना सामोरं जावंच लागणार आहे। मुख्य म्हणजे त्यांच्या आमदारकी सोबतच त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। तेव्हा कोकाटे कोणत्या वेळी राजीनामा देतात, अटकेनंतर राजीनामा देतात की अटकेपूर्वी स्वतःहून नैतिकदृष्ट्या राजीनामा देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यावर आता अजित पवारांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा नक्कीच पाहायला हवंय। अजित पवार इथं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये, मात्र अजित पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटेंसारखे मंत्री आहेत आणि माणिकराव कोकाटेंवर सिद्ध झालेले गुन्हे असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं गेलं। गुन्हा यापूर्वीच घडला होता, त्याविषयी चर्चाही झाली होती, त्यांना शिक्षा सुनावलेली होती आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं। त्यानंतर ते मंत्रिपद जाऊन दुसरं मंत्रिपद सुद्धा दिलं गेलं। तेव्हा आता कोकाटे आता यापुढे काय निर्णय घेतायत आणि यावर नक्कीच अजितदादा उत्तरादाखल आहेत। उत्तरादाखल ते काय बोलतायत याकडे लक्ष लागलंय। मात्र आज बैठक सुरू आहे, प्री कॅबिनेट बैठकीला कोकाटे गैरहजर राहिले आणि याच वेळी वर्षावर अजितदादांना बोलवून फडणवीसांनी एक रोकडा प्रश्न केलेला आहे। फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे की माणिकरावांचं खातं आता कुणाला द्यायचं, कुणाकडे हे मंत्रिपद द्यायचं। तेव्हा अर्थात आडमार्गानं फडणवीसांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या माणसाचं मंत्रिपद, त्याचा राजीनामा मागितलेला आहे। त्याचा राजीनामा द्यावा असंच आडून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सुचवलेलं आहे, अजित पवारांना सुचवलेलं आहे। सरकारमध्ये अशा प्रकारचे मंत्री नको, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची पाहायला मिळते। तेव्हा कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा कोकाटे गैरहजर होते। कोकाटेंनी एक प्रकारे आपल्यावर दाखल केलेला गुन्हा स्वीकारलेला आहे, हेच यातून स्पष्ट होते। कोकाटेंनी कालच्या सुनावणीमध्ये उत्तरही दिलेलं नव्हतं। तेव्हा आता कोकाटे नेमके कुठे आहेत आणि कोकाटे ह्याचा पुढे काय निर्णय घेत आहेत, त्यांचं अटकेचं वॉरंट केव्हा निघतंय हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। कोकाटे गैरहजर राहिले, कालच्या सुनावणीलाही ते गैरहजर होते आणि आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा कोकाटे गैरहजर असल्याचं कळतंय। तेव्हा कोकाटेंचा मुद्दा
चांगलाच चर्चेला गेलेला आहे. अजित पवारांवर खरं तर आता आणखीन ताण आलेला आहे. हे खातं कुणाला द्यायचं हा एकच प्रश्न जरी असला तरी त्या प्रश्नाच्या मागून आणि आजूबाजूने अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत. त्यांना केवळ मुख्यमंत्र्यांनाच नाही तर या महाराष्ट्राच्या समस्त जनतेला अजित पवारांना उत्तर द्यावं लागणार आहे. तेव्हा अजित पवार इथं काय निर्णय घेत आहेत, काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे.